अनुसयेचे सत्व. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण श्रोते हो. आज मी आपणास एक नवीन कथा सांगणार आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. ब्रह्मदेव हा सृष्टिकर्ता असून त्याला 7 मुलगे झाले. पहिला मरीची, दुसरा अत्री, तिसरा अंगिरस व चौथा पुलस्य, पाचवा पुलह, 6वा ऋतू आणि 7वा वशिष्ठ होय. या 7 मुलांमध्ये अत्रीच्या बायकोचे नाव अनुसया होते. ही अनुसया फार पतिव्रता होती आणि मोठ्या प्रेमभावाने ती अतिथीपूजा करीत असे. एकदा ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर या तिघांनी मिळून तिची परीक्षा पाहण्याचे ठरविले. अत्री ऋषी घरात नाहीत याची संधी साधून ते ब्राह्मण रूपामध्ये आश्रमात आले. ते अनुसयाला म्हणाले, अनुसये, आम्ही भुकेने फार व्याकुळ झालो आहोत. तुझ्याकडे इच्छा भोजन मिळते ही कीर्ती ऐकून आम्ही येथे आलो आहोत. लगेच अनुसयेने त्यांना नमस्कार केला. त्यांना बसावयास आसने दिली, हातपाय धुवायस पाणी दिले आणि तिघे ब्राह्मणरूपी देव जेवावयास बसले. तिने उत्तम प्रकारचे अन्न पानावर वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते तिन्ही ब्राह्मण अनुसयेला म्हणाले, अनुसये, तू नग्न होऊन आम्हाला जेवावयास वाढावेस. तसे जर वाढले नाही तर आम्ही न जेवता परत जाऊ. त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून अनुसयेला वाटले की हे ब्राह्मण आपले सत्व पाहावयास आलेले आहेत. ती विचार करू लागली, आता काय करावे. अतिथी विन्मुख गेले तरी नुकसान आहे, पण ज्या अर्थी माझे नाव, पवित्र मन माझे आहे, निर्मल आहे, माझा पती तपस्वी आहे, त्या अर्थी मदन माझे काहीच करू शकणार नाही. ती ब्राह्मणास म्हणाली, स्वस्थ मनाने आपण भोजन करावे. आपल्या इच्छेनुसार मी विवस्त्र होऊन आपल्याला वाढते. असे सांगून ती स्वयंपाकघरात गेली व तिने आपल्या पतीचे चरणाचे स्मरण केले. वस्त्रे काढून फेकून दिली आणि ती नग्न झाली आणि म्हणाली, अतिथी, ही माझे बाळे आहेत. त्या विवस्त्र अवस्थेत अतिथींनी ती वाढावयास आली आणि पाहते तो असा चमत्कार झाला. ते तिन्ही ब्राह्मण 3 बाळे होऊन आसनावर लोळू लागले. हा चमत्कार पाहून अनुसया घाबरली. ती स्वयंपाकघरात जाऊन वस्त्रे नेसून पुन्हा त्या बाळांजवळ आली. बाळाचे रडणे थांबवण्याकरता त्यांना तिने स्तनपान करविले. त्यांना पाळण्यात घालून अनुसया अंगाई गीत गाऊ लागली. इतक्यात अत्री ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले आणि पाहतात तो अनुसया बाळांना झोके देऊन पाळणा म्हणत होती. अत्रींनी बाळाची चौकशी केली तेव्हा घडलेला वृत्तांत अनुसयेने आपल्या पतीला सांगितला. अत्री ऋषींनी त्यांना मनोभावे नमस्कार केला. तेव्हा ते तिन्ही देव प्रकट झाले व त्यांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा अत्री म्हणाले, आपण तिघांनी पुत्र म्हणून आमच्या घरी कायम राहावे. देव अंतर्धान पावले. अनुसयेने त्या तिघांना आपल्या बाळांप्रमाणे सांभाळले. ब्रह्मदेव, विष्णू व शंकर यापैकी एकाचे नाव चंद्र, दुसऱ्याचे दत्त व तिसऱ्याचे दुर्वास. यापैकी चंद्र व दुर्वास हे आपला अंश दत्ताच्या ठिकाणी ठेवून गेले. तिन्ही मुले अनुसयेची असली तरी दुर्वास व चंद्र आपल्या मातेला नमस्कार करून तीर्थयात्रेला जाण्यास निरोप घेतला व एकटे दत्तात्रय मात्र अत्री ऋषींच्या आश्रमात राहिले. तात्पर्य. श्रोते हो, आपणास या कथेत सती, अनुसया व अत्री ऋषींची कथा आपण ऐकलीत. अनुसयेचे सत्व बघण्यासाठी तिन्ही देव ब्राह्मणाचे रूप घेऊन आले होते, पण त्यांचा हेतू अनुसयेने ओळखून पतिव्रता धर्माचे आचरण केले म्हणून देव बाळे बनली. तिने त्यांना स्तनपान करविले व अंगाई गीत देऊन झोपविले. श्रोते हो, तुम्हाला कथा कशी वाटली? कथा आवडलीच असेल, कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.